भक्तनिवासचा काही भाग तर अगदी फ्लडलाईन मध्ये सुद्धा येतो। दरवर्षी मुख्य यात्रा असते पाडव्याच्या वेळेस, त्यावेळेस जवळपास 25,000 लोकांचा आगमन होतात। नवीन डिझाईन प्रपोज करू तर आम्ही या गोष्टीला कसं टॅकल करू ते आपण बघूया। श्री योगानंद सरस्वती संस्थान दत्त तीर्थक्षेत्र। संथ वाहणारी नदी आहे, त्या बाजूला सुंदर मंदिर आहे, त्या मागे टुंडार गाव आहे। नदी सुद्धा साधी सुधी नाही, महाराष्ट्राची भाग्यरेखा गोदावरी, तिला पोहोचायला प्रशस्त घाट आहे। मंदिर परिसरात उद्यान आहे, भक्तनिवास आणि अन्नछत्री आहे। नदी किनाऱ्याच्या वाळूपर्यंत काही वृक्ष छत्र धरून उभी आहेत आणि असंच आहे कित्येक वर्षांपासून, गावच्या म्हाताऱ्यांच्या स्मरणापासून। पण वर्षांमागून वर्ष गेली, सगळंच पुढे गेलं, लोकसंख्या वाढली, नव्या सुविधांची गरज निर्माण झाली। पण या गरजेच्या मार्गाची दिशा कशी ठरवायची? हे आहे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गुंज श्री योगानंद सरस्वती संस्थान दत्त तीर्थक्षेत्र। इथे पोहोचण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आम्ही निघालो। पाथरी तालुक्यापासून काहीच अंतरावर ही समाधी आणि दत्त मंदिर आहे। मंदिरात पोहोचल्यावर तिथल्या प्रसन्न वातावरणाने मन अगदी हलके झाले। मंदिर रचना अतिशय सुंदर आहे, अस्थिर मन स्थिर झाल्याचे जाणवले। आत प्रवेश केल्यानंतर जणू नव्या जगात प्रवेश केल्याचा भास झाला। दत्त महाराजांची प्रसन्न मूर्ती पाहून आम्ही आरतीसाठी प्रतीक्षा केली। भविष्यात भाविकांची संख्या वाढेल तेव्हा लागणाऱ्या नव्या दर्शन मार्गांचेही आराखडे आम्ही देत आहोत। अन्नछत्राच्या एका कोपऱ्यात स्वयंपाकघर आहे। सद्यस्थितीत हे अगदी मागच्या बाजूला असून इथले सामान ने आण करण्यासाठी अन्नछत्राच्या मधूनच जावे लागते। शिवाय इथे स्टोअर्स, भांडे धुण्याच्या जागा पर्याप्त नाहीत। अन्नछत्रात एका वेळी 1000 पर्यंत लोक बसण्याची क्षमता आहे, तरी इथे पर्याप्त वायुविजन उपलब्ध नाही। तसेच आपत्कालीन स्थितीत हे लोक सुरक्षित बाहेर काढण्यासाठीही मार्ग उपलब्ध नाही। मंदिरातील व्यवस्थापन मंडळाशी आम्ही चर्चा केली। त्यामध्ये आमच्या ज्या काही अडचणी होत्या, आम्हाला पार्किंगच्या बाबतीत चांगली आवश्यकता आहे सुधारणा करण्यासाठी। भक्तनिवास आम्हाला नवीन करायचा आहे, पालखी मार्ग सुधारणा गरजेचा आहे, मंदिरामध्ये ज्या काही व्यवस्था आहेत त्या सुद्धा त्यामध्ये बरीच काही सुधारणा आवश्यक आहे। भोजन कक्ष ज्या ठिकाणी प्रसादालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला बऱ्याच काही आवश्यकता आहेत, सुधारणा आवश्यक आहे। असे आधीचे बांधकाम दगडी आणि लाकडी विटांचे आणि लाईव्ह मोटर यूज केलेले असायचे, तर ते पाण्याच्या पात्रामुळे त्यांचा भक्कमपणा तेवढा असायचा। पण आताचे नवीन बांधकाम हे आरसीसी कन्स्ट्रक्शन असल्यामुळे नदीच्या पात्रामुळे त्यांचं कन्स्ट्रक्शन कच्चं होते किंवा ते कमकुवत पडतात। म्हणून आम्ही इथे वापरला मल्टी डिमेन्शनल स्पेसेसचा पर्याय, म्हणजे जागा एकच पण तिचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे उपयोग त्याच शेअर्ड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होतात। पार्किंग एका बाजूला सरकलं, बाजार सरळ रेषेत आले, एकही झाड न तोडता पब्लिक स्पेसेस तयार झाले। फुटपाथ आणि बायोस्वेल्सने नदीचे पूरतट सुरक्षित केले। मागच्या कित्येक वर्षांपासून या मागच्या घरांमधील माणसं याच वाटेने गोदावरीपर्यंत जात असतील। याच नदीच्या वळवंटात कित्येक पिढ्या सूर पारंब्या खेळत मोठ्या झाल्या असतील। याच जागेत गावचा आठवडी बाजार भरतो आणि मंदिराच्या कार पार्किंगसाठी ही जागा वापरली जाते। परंतु ती अपुरी पडत असल्यामुळे आपण त्यासाठी योग्य तो लेआउट दिला आहे। त्याचे इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर ही जागा मल्टी डायमेन्शनल यूजसाठी मंदिरासाठी योग्य ती राहील। मी आज मारत असलेली रेष ही इतकी हलक्या हाताने असायला पाहिजे की येणाऱ्या कुठल्याही पिढीला ती बदलावी वाटली किंवा पुसावी वाटली तर ती पुसता यायला हवी। तरच वास्तुकलेची ही परंपरा अखंड चालू राहील, अविरत या गोदामाईसारखी।